अमरावती महानगरपालिकेच्या महापौर पदासाठीची रणनीती अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। आज मुंबईतील वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक होत आहे। या बैठकीला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार रवी राणा सहभागी होत असून सत्ता स्थापनेसंदर्भातील महत्त्वाचे निर्णय ते होण्याची शक्यता आहे। या राजकीय हालचालीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। अमरावती महानगरपालिकेतील आगामी महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवार 27 जानेवारी रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीला राज्याचे महसूल मंत्री तसेच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते। दुपारी 2 वाजता बैठक झाली। अलीकडेच झालेल्या अमरावती महानगरपालिका निवडणुकीत भाजपने 25 जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष म्हणून आपले वर्चस्व सिद्ध केले, तर युवा स्वाभिमान पक्षाचे 15 उमेदवार निवडून आलेत। मात्र कोणत्याही पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसल्याने सत्ता स्थापन करण्यासाठी युती अपरिहार्य ठरणार आहे। या पार्श्वभूमीवर भाजप आणि युवा स्वाभिमान पक्ष यांच्यातील संभाव्य युती, महापौर पदाचा उमेदवार, उपमहापौर पद, स्थायी समिती अध्यक्षपद तसेच पदांची विभागणी यावर या बैठकीत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे। तसेच काँग्रेस आणि AIMIM वगळता इतर सर्व पक्षांचा समावेश करून व्यापक सत्ता स्थापन करण्यावरही विचारमंथन होणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली। अमरावती महानगरपालिकेतील सत्ता समीकरण ठरविण्यासाठी ही बैठक अत्यंत निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे। अमरावती महानगरपालिकेतील सत्ता समीकरण, महापौर पदाचा उमेदवार आणि युतीचा अंतिम निर्णय या बैठकीनंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे। या घडामोडीवर आम्ही लक्ष ठेवून राहू। तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज।